ओम नमः शिवाय। श्रावणातील प्रत्येक सोमवार हा भगवान महादेवांच्या भक्तीसाठी अत्यंत पवित्र मानला जातो। या दिवशी महादेवांना शिवामूठ अर्पण करण्याची सुंदर परंपरा आहे। पण तुम्हाला माहीत आहे का, शिवामूठ अर्पण करण्यामागे एक अतिशय सुंदर आणि भक्तिपूर्ण कथा सांगितली जाते। ही कथा ऐकल्यानंतर शिवामूठ वाहण्यामागचं महत्त्व तुम्हाला आणखी खोलवर समजेल। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत श्रावण सोमवार शिवामुठीची संपूर्ण कथा। शिवामूठ कशी अर्पण करावी आणि प्रत्येक सोमवारी तिचं काय महत्त्व मानलं जातं, चला तर मग भक्तिभावाने ऐकूया शिवामुठीची ही पवित्र कथा। आटपाट नगर होतं, तिथे एक राजा होता। राजाला 4 सुना होत्या। 3 आवडत्या होत्या, 1 नावडती होती। आवडत्या सुनांचा तो चांगला प्रतिपाळ करी। नावडतीस तो जेवायला उष्ट, नेसायला जाडं भरडं, राहायला गुराचं बेडं दिलं, गुरख्याचं काम दिलं। पुढे श्रावण मास आला। पहिला सोमवार आला, ती रानात गेली। नागकन्या देवकन्यांची भेट झाली। त्यांना विचारलं, बाई कुठे जाता? महादेवाच्या देवळी जातो, शिवामूठ वाहतो। त्यानं काय होतं? भ्रताराची भक्ती होते, इच्छित कार्य सिद्धीत जातं, मुलं बाळं होतात, नावडती माणसं आवडती होतात, वडील मनुष्यापासून सुखप्राप्ती होते। मग त्यांनी हिला विचारलं, तू कोणाची कोण? मी राजाची सून, तुमचे बरोबर येते। त्यांचे बरोबर देवळात गेली। नागकन्या देवकन्या वसा वसू लागल्या। नावडती म्हणाली, काय ग बायांनो वसा वसता? आम्ही शिवामुठीचा वसा वसतो। त्या वशाला काय करावं? मूठ चिमूट तांदूळ घ्यावे, शिवराई सुपारी घ्यावी, गंध फूल घ्यावं, 2 बेलाची पानं घ्यावी, मनोभावे पूजा करावी, हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडानं शिवा शिवा महादेवा, माझी शिवमूठ ईश्वर देवा, सासू सासरे दिरा भावा, ननंदा जावा, भ्रतारा नावडती आहे ती आवडती कर रे देवा, असं म्हणून तांदूळ वाहावेत। संध्याकाळपर्यंत उपवास करावा, उष्टमाष्ट खाऊ नये, दिवसा निजू नये, उपास नाही निभवला तर दूध प्यावं, संध्याकाळी आंघोळ करावी, देवाला बेल वाहावा आणि मुकाट्यानं जेवण करावं। हा वसा 5 वर्ष करावा। पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्यास तीळ, तिसऱ्यास मूग, चौथ्यास जव आणि 5वा आला तर सातू शिवामुठीकरिता घेत जावे। पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या देवकन्यांनी दिलं आणि दुसऱ्या सोमवारी हिला घरून आणायला सांगितलं। त्या दिवशी हिनं मनोभावे पूजा केली, सारा दिवस उपवास केला। जावा ननंदांनी उष्टमाष्ट पान दिलं, ते तिनं गाईला घातलं, शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली। पुढं दुसरा सोमवार आला। नावडतीनं घरातून सर्व सामान मागून घेतलं। पुढे रानात जाऊन नागकन्येबरोबर मनोभावे पूजा केली आणि शिवा महादेवा, माझी शिवमूठ ईश्वर देवा, सासू सासरे दिरा भावा, ननंदा जावा, भ्रतारा नावडती आहे ती आवडती कर रे देवा, असे म्हणून तीळ वाहिले। सारा दिवस उपवास केला, शंकराला बेल वाहिला, दूध पिऊन निजून राहिली। संध्याकाळी सासू सासऱ्यांनी विचारलं, तुझा देव कुठे आहे? नावडतीनं जबाब दिला, माझा देव फार लांब आहे, वाट कठीण आहे, काटे कुटे आहेत, साप वाघ आहेत, तिथं माझा देव आहे। पुढे तिसरा सोमवार आला। पूजेचं सामान घेतलं, देवाला जाऊ लागली। घरची माणसं मागे चालली। नावडते तुझा देव दाखव म्हणून म्हणू लागली। नावडतीला रोजचा सराव होता, तिला काही वाटलं नाही। ह्यांना काटेकुटे पुष्कळ लागले। नावडतीची दया आली। आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे। नावडतीला चिंता पडली, देवाची प्रार्थना केली, देवाला तिची करुणा आली। नागकन्या देवकन्या ह्या सहवर्तमान देऊळ सुवर्णांचं झालं। रत्नजळिताचे खांब झाले, हंड्यात झुंबर लागली, स्वयंभू महादेवाची पिंडी झाली। सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं। नावडती पूजा करू लागली, गंध फूल वाहू लागली। नंतर मूग घेऊन शिवा शिवा महादेवा, माझी शिवमूठ ईश्वर देवा, सासू सासरे दिरा भावा, ननंदा जावा, भ्रतारा नावडती आहे ती आवडती कर रे देवा, असे म्हणून शिवाला वाहिले। राजाला मोठा आनंद झाला। नावडतीवर प्रेम वाढलं, दागिने घालायला दिले, खुंटीवर पागोटे ठेवून तळं पाहायला गेला। नावडतीची पूजा झाली। पूजा झाल्यावर सगळी माणसं बाहेर आली। इकडे देऊळ अदृश्य झालं। राजा परत आला। माझं पागोटं देवळी राहिलं। देवळाकडे आणायला गेला तो तिथे एक लहान देऊळ आहे, तिथे एक पिंड आहे, वर आपण केलेली पूजा आहे, जवळ खुंटीवर पागोटा आहे,
तेव्हा त्यानं सुनेला विचारलं, हे असं कसं झालं? माझा गरिबाचा हाच देव. मी देवाची प्रार्थना केली, त्यानं तुम्हाला दर्शन दिलं. सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी आणली. नावडती होती ती आवडती झाली. जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हा हो. ही 60 उत्तराची कहाणी 5व्या उत्तरी सुफळ संपूर्ण.